विधानसभेच्या निवडणुकीत केरळमध्ये सत्तांतर होऊन काँग्रेस आघाडीनं बहुमत मिळवलं आणि या निकालानं डाव्यांचा शेवटचा बालेकिल्लाही कोसळला। 5 दशकात प्रथमच देशात डाव्यांचं सरकार नसणार आहे। पहा या रिपोर्टमध्ये। डाव्यांनी अखेरचं राज्य गमावलं। साठ वर्षात प्रथमच देशात डाव्यांचं सरकार नाही। केरळमध्ये काँग्रेस आघाडीचा विजय। देशातील डाव्या विचारांचा अखेरचा बुरुजही ढासळलाय। केरळमध्ये डाव्यांची 10 वर्षांची सत्ता काँग्रेसनं उलथून लावली आहे। पी विजयन यांच्या नेतृत्वात डाव्यांची सत्ता असलेलं केरळ हे देशातलं अखेरचं राज्य होतं। आता तेही डाव्यांच्या हातातून गेल्यामुळे डाव्या पक्षांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय। विजयाचा कल स्पष्ट होताच तिरुवनंतपुरम येथील काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केलाय। आता वेळ केवळ सत्ता बदलण्याची नाही तर धोरण बदलण्याची आणि केरळच्या पुनरुज्जीवनाची आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी दिली। देखिए, हम लोग परिवर्तन की पार्टी है। हम चाहते हैं कि 10 साल के इतनी बुरी तरह की राजनीति चले हैं इस सरकार की तरफ से कि इसको एक बदलाना और मेरे ख्याल में नए तरीके की राजनीति ले आना बड़ी जरूरी है। काँग्रेसच्या यशानंतर मुख्यमंत्री पदासाठी शशी थरूर यांच्या बरोबरच के.सी. वेणुगोपाल, व्ही.डी. सतीशन आणि महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीतला यांच्या नावांची चर्चा आहे। भारत काँग्रेस मुक्त झाला नाही, पण आता तो डावे मुक्त होण्याच्या मार्गावर आहे, अशी प्रतिक्रिया राजकीय विश्लेषकांकडून येते। डावे आणि काँग्रेसची आलटून पालटून सत्ता येत होती, त्याला 2021 ची निवडणूक अपवाद ठरली। या निवडणुकीत पी विजयन यांच्या नेतृत्वाखाली डाव्या आघाडीनं सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळवली होती। केरळमधील डाव्या सरकारचा म्हणजेच LDFचा पराभव झाल्यानं 50 वर्षात पहिल्यांदाच देशात एकही राज्यात डाव्यांचं सरकार नसेल। डाव्या पक्षांनी पश्चिम बंगालमध्ये 1977 ते 2011 मध्ये एक हाती सत्ता गाजवली। 34 वर्ष पश्चिम बंगालवर राज्य करणाऱ्या डाव्या पक्षांना ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसनं 2011 मध्ये सत्तेतून बाहेर केले। त्रिपुरा राज्यात डाव्यांनी 1993 ते 2018 या काळात सत्ता स्थापन केली। 2018 मध्ये त्रिपुरातील डाव्यांची सत्ता भाजपच्या हाती गेली। 2023 मध्येही त्रिपुरात भाजपचा विजय झाला। 2004 मध्ये डाव्या पक्षांकडे लोकसभेच्या 59 जागा होत्या। 2009 मध्ये 24 खासदार निवडून आले। ही संख्या हळूहळू कमी झाली। 2014 मध्ये 10 आणि 2019च्या निवडणुकीत फक्त 5 खासदार विजयी झाले। निवडणूक आयोगानं भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा म्हणजे CPIचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला। भारतीय समाज व्यवस्थेत जातीच्या प्रश्नावर डावे पक्ष योग्य भूमिका घेण्यास अपयशी ठरल्याची टीका होते। दुसरीकडे निवडणूक आता धनशक्तीचा खेळ झालाय। बाहुबली नेते, कॉर्पोरेट कल्चर, संघटनात्मक ताकद आणि निधीची कमतरता यामुळे स्पर्धेच्या युगात डावे कमी पडतायत। भविष्यात डाव्या पक्षांची एकजूट होऊन पुन्हा सामान्य जनतेशी नाळ जुळणार का, हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।